समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न. वाचनातून माणूस घडतो. मोबाईलमध्ये हरवलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तकांशी मैत्री करण्यासाठी खाजगी मराठी प्राथमिक शाळा पुढाकार घेत आहे. ही बाब निश्चितच प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शाळा करीत असतात. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत प्राथमिक शाळांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकथनकार हिम्मत पाटील यांनी केले. पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉक्टर सुहास जोशी होते. विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास करावा तसेच विविध उपक्रम व स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करत डॉक्टर सुहास जोशी यांनी शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. यावेळी कथाकथनकार हिम्मत पाटील यांनी सादर केलेल्या कथाकथन कार्यक्रमास उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते हस्तकला व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बालकुंज या हस्तलिखिताचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमात विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शाळेचे पालक व अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन शीतल किनीकर यांनी शाळेस 2 स्मार्ट टीव्ही संच भेट दिले. या समारंभास भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ बाळासाहेब चोपडे, विश्वस्त अशोक चौगुले, संचालक महावीर वठारे, चंद्रकांत पाटील, संभाजी सूर्यवंशी, प्राध्यापक अजित चौगुले, सदाशिव तावदर, संस्थेचे सचिव मानसिंग हके, सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडीचे मुख्याध्यापक संजय मोरे, प्राध्यापक जी.एस. साळुंके, प्राध्यापक महेश पाटील, शंकर बल्लाळ, सौ सुचेता कुलकर्णी, सौ अनिता रांजणे, सौ छाया गायकवाड, प्रवीण गुरव, रोहित नलवडे, रोहित रोकडे, धनंजय साळुंखे, दिलावर डांगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किनीकर यांनी केले. शरद जाधव व सौ प्रगती भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर संजय पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. हक्क व्हावेत अशा रांगोळ्या पाहून की वेगवेगळ्या रंगातील वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या, मग त्याच्यामध्ये मुख्याध्यापक सरांनी सांगितलं की इथं 2 पद्धतीच्या रांगोळ्या इथं फक्त मुलांना की स्मरणशक्ती त्या जे आहे किंवा निसर्ग चित्र जे आहे ती त्यातून आम्ही जरा थोडीशी बाजूला ठेवली आणि मुलांच्यासाठी अगदी सोयीस्कर सुटसुटीत होती अशी ठिपक्यांची रांगोळी आणि मुक्त असतं हे 2 प्रकार आम्ही अवलंबले. आणि त्या पद्धतीने रांगोळी करत असताना सुद्धा 2 वर्गामध्ये 2 पद्धतीनं एक रंगांची रांगोळी पाहायला मिळाली तर दुसऱ्या बाजूला धान्यांची, की सर सांगत होते की लहान मुलांना धान्यांची ओळख व्हावी. आपण जे जेवणामध्ये भाजी भाकरी खात असतो, वेगवेगळे पदार्थ खात असतो, पण क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.